हॅलो, वेलकम टू माय चॅनल. मी अंकिता आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत सुंदर असे चंद्राचे हेअर पिन्स. तर कसं बनवायचं तर चला मी शिकवते. याच्यासाठी मी जे साहित्य घेतलेलं आहे ते स्क्रीनवरती तुम्हाला दिलेलं आहे. तर याच्यामध्ये ना 30 गेजची मी तार घेतलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही 0.3 mm ची तार घेतली तरीही चालेल. आणि चंद्रा याच्यामध्ये मी ही डिझाईन चॉईस केलेलं आहे. तुम्हाला जर वेगळी डिझाईन हवी असेल यामध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन भेटतात, तर ती डिझाईन तुम्ही घेतली तरी पण चालेल. तर इथं मी युपिन घेतलेला आहे आणि युपिनमधून ते आपल्याला पास म्हणजे चंद्र आपल्याला पास करून घ्यायचं आणि हे थोडंसं जुळवून घ्यायचं आणि मग होलमधून त्याच्या ओढून घ्यायचं. जितकं टाईटली ओढता येईल तितकं तुम्ही टाईटली ओढून घ्या व तर पक्कड घेऊन त्याच्या साह्याने तुम्ही ते ओढू शकता. आणि ते मधल्यामध्ये थोडंसं जुळून येतं तर तुम्ही थोडंसं हाताने त्याला साईडला करू शकता. तुम्हाला जसं हवं आहे तसं ॲडजस्ट करा. आणि तसं ते मधून ते घातल्यानंतर थोडंसं फिक्स होतं, पण कधी कधी त्याला धक्का लागल्यानंतर थोडंसं वरती येऊ शकतं. तर मग आपल्याला काय करायचं आहे, इथं तारेने त्याला फिक्स करून घ्यायचं. मी इथे बाकीचे हेअरपिन पण बनवून घेतलेलं आहेत आणि मला इथे पकडणे थोडंसं लागलं आणि थोडंसं जपून करा तुम्हीसुद्धा. आणि खरं सांगायचं तर याच्यामध्ये ना व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. आणि आता तुम्ही म्हणताल हे लागले का दाखवती, तर ऑब्वियसली व्हिडिओ वगैरे तुमच्यासाठी मी घेऊन आलेली. आणि हे मी हेअर पिन्स ऑलरेडी बनवलेल्या होत्या आणि म्हटलं की एक जी आहे ती कशी बनवायची ना मी तुम्हाला एक म्हणजे दाखवते. तर मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ केला. त्यानंतर एडिटिंग असतं, त्याच्यामध्ये व्हिडिओ लिहिणे असतं. म्हणजे आता तुम्ही म्हणताल की व्हिडिओ लिहिणे म्हणजे नक्की काय, तर व्हिडिओ तर खरंच जे कॉन्टेंट क्रिएटर्स वगैरे असतात ना, तर व्हिडिओ ते म्हणजे लिहायचं म्हणजे थोडक्यात काय त्यांना सांगायचं आहे किंवा काय काय पॉईंट्स काढायचे आहेत तर ते ऑब्वियसली ते लिहितात. आणि व्हिडिओ एडिट करणं असतं, व्हिडिओमध्ये काय क्वालिटी, व्हिडिओ बॅकग्राऊंड असतं, स्क्रिप्ट रायटिंग असतं, त्यानंतरनी तुमच्यासमोर कॉन्फिडन्सनी बोलणं असतं आणि त्यामध्ये टायटल काय निवडणं, त्यानंतरनी ज्वेलरीचं मटेरियल आणण्यापासून ते सगळं बनवण्यापर्यंत तुम्हाला तर माहिती किती मेहनत लागते. ज्या आपण गृहिणी आहेत आणि त्या ज्वेलरी ऑलरेडी शिकलेल्या आहेत त्यांना तर माहितीच आहे की मटेरियल आणण्यापासून ते सगळं करण्यापर्यंत किती मेहनत लागते. आणि मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येते, म्हणजे तुमचा सगळ्यांचा सपोर्ट मिळतो आहे म्हणूनच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येते. आणि थँक्यू सो मच. असेच माझ्या पाठीशी राहा आणि असंच मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक वगैरे करत जा. आणि इथे बघा मी फिक्स करून घेतलेलं आहे. फिक्सिंगला जास्त काही वेळ लागत नाही, जसे मी ह्याच्यामध्ये सांगते ना, फिक्सिंग तुम्हाला जमणं गरजेचं आहे तसंच सेम याच्यामध्ये करायचं आहे. आणि थोडंसं फिनिशिंग चांगलं करा. जास्त काय आपल्याला तार विजिबल होत नाही याच्यामध्ये, थोडंसंच तुम्ही फिटिंग करा. जास्त फिटिंग करण्याची गरज नाही भासत याच्यामध्ये. तर व्हिडिओ तुम्ही बघू शकताय की कसं करायचं आहे, ते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही देखील करून घ्या. तुम्ही सगळे जर चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्यांच्यासोबत नक्की शेअर करा जे ज्वेलरी वगैरे बनवतात किंवा मग त्यांना ज्वेलरी शिकायची, त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करत जा. आणि तुमच्या जितक्या मैत्रिणी असतील किंवा फ्रेंड्स असतील त्यांच्यासोबत शेअर करा. आणि त्या हेअर पिन्स आहेत ना ते खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत सध्या. तुम्ही जर चंद्राच्या खाली जर घुंगरू आहेत आपले गोल्डन घुंगरू असतात, ते जरी अटॅच केले ना तरीही चालू शकतं. मला ते अटॅच नव्हतं करायचं आणि तुम्हाला जर अटॅच करायचं असेल ना तुम्ही ते करा. म्हणजे जी 30 गेजची तार आहे ना त्याच्यामध्येच ते ॲड करून फिक्स करायचे व्यवस्थित. आणि इथे मी माझे चंद्रा झालेले आहेत. तर कसं वाटतं ते चंद्र छान दिसतात ना.
आणि हे खूप सिंपल आहेत. नक्की ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब.